रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज या ठिकाणी जे आपण त्यांचं आंदोलन आणि उपोषण या ठिकाणी जे सोडवत आहे, नगरपालिकेसाठी त्यांनी ज्या मागण्या मांडल्या होत्या त्या मागण्या आपण या ठिकाणी मान्य केलेल्या आहे. मागील 1 महिन्यापासून त्यांचा या विषयावरती पाठपुरावा चालू होता. शहरामधील जे हॉस्पिटल्स आहेत त्यांची तपासणी चालू केलेली आहे. 9 हॉस्पिटलची तपासणी या ठिकाणी झालेली आहे. 5 हॉस्पिटल या ठिकाणी आम्हाला त्याच्यामध्ये दिलेल्या बांधकाम परमिशन व्यतिरिक्त त्यांनी बांधकाम केलेलं आढळलेलं आहे. तर पुढच्या आठवड्यापासून आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करत आहे. त्याच पद्धतीने जे अनधिकृत शहरामध्ये जे होर्डिंग्स लावलेले आहेत त्या होर्डिंगचे सगळे स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही रिपोर्ट या ठिकाणी मागवलेले आहेत. त्यांचे मिळालेले आहेत, त्यांचे आम्ही ताब्यात घेतलेले, ज्यांचे मिळाले नाहीत त्याच्यावरती आम्ही कारवाई या ठिकाणी प्रस्तावित करणार आहे. आणि त्याच पद्धतीने टावरच्या बाबतीमध्ये अनधिकृत टावरचाही सर्वे आम्ही या ठिकाणी शहरामध्ये चालू केलेला आहे. जे त्याच्यामध्ये अनधिकृत सापडतील त्याच्यावरती आम्ही कारवाई या ठिकाणी करणार आहे. तर अशा पद्धतीने आंदोलकांना विनंती आहे की त्यांच्या मागण्या लवकरात लवकर ज्या पुढे राहिलेल्या आहेत त्या सगळ्या आम्ही या ठिकाणी पूर्ण करू. आणि सर्व पत्रकार बंधूंचं सहकार्य आणि 15 ऑगस्टच्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आंदोलनाचा 5वा दिवस होता आणि 5व्या दिवशी आंदोलनाचा यश आलेलं आहे. आंदोलनाच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची आनंदाची गोष्ट सांगतो आपल्याला की 108 ॲम्ब्युलन्सची सुविधा यासाठी जे आपण आंदोलन केलं होतं, सातारमध्ये फक्त 32 ॲम्ब्युलन्स होत्या. येत्या 2 महिन्यामध्ये त्या 32मध्ये अजून 45 ॲम्ब्युलन्स वाढत आहेत, जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबातल्या, माझ्या शेतकरी कुटुंबातला बांधव, युवक भगिनी ज्यावेळेस रस्त्यावरती अपघात पडेल तिचा मृत्यू होणार नाही. कारण जवळजवळ 77 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी सातारा जिल्ह्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे सातारा नगरपालिकेचे जे आंदोलन होतं आपलं अतिक्रमणाबाबत, हॉस्पिटलमध्ये प्लॅन सेक्शन व्यतिरिक्त जे काही गोष्टी मेडिकल असेल, कॅन्टीन असेल केलेलं आहे ते काढण्याची कारवाई चालू झालेली आहे. 10 हॉस्पिटलची तपासणी झालेली आहे. त्यातल्या 5 हॉस्पिटलमध्ये जे सँक्शन प्लॅन आहे त्याच्या व्यतिरिक्त बांधकाम केलेलं आहे. तसंच होल्डिंग्स, अनधिकृत होल्डिंग्स त्याची सुद्धा तपासणी चालू आहे. तसेच जे टॉवर आहेत टॉवरचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आपली मागणी आहे. कारण टॉवरचा खालचा बेस त्याचं कॉन्क्रीट वीक झालेलं आहे, त्याच्या आतले बार आहेत ते गंजलेले आहेत, त्यामुळे टॉवर पडण्याची शक्यता आहे, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तर हे सगळे प्रश्न असतील. मॅप्रोचा प्रश्न असेल, मॅप्रोनी एक लाईन स्वतःसाठी वापरायला घेतलेली आहे रस्त्याची, त्या संदर्भात सुद्धा आम्ही हे केलेलं आहे. मॅप्रोवरती सुद्धा कारवाई होणार आहे. त्याचे आउटलेट जे रस्त्याला लागून आहे ते नियमाप्रमाणे रस्त्याच्या आत जावं ही आमची मागणी होती. या सर्व मागण्या आणि अशा बऱ्याच मागण्या, सगळ्या मागण्या, आमच्या मागण्याला यश आलेलं आहे. मी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, आदरणीय सातारचे PI मेत्रे साहेब आहेत, आपले तांबे साहेब आहेत, घोडके साहेब आहेत, या सर्वांनी आमच्या आंदोलनातल्या मागण्यांसाठी त्याचा पाठपुरावा केला. मी त्यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. प्रशासनाची वेळोवेळी ज्यावेळेस आमची आंदोलनं असतील अशाच पद्धतीनं सर्वसामान्य न्याय देण्याची जी आमची भूमिका आहे त्याला पाठिंबा द्यावा ही विनंती सगळ्यांना करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना 15 ऑगस्टच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छा.